नाही तर हे सर हे उचलून घे. हे इथे 4 वाजताचे ते झाले नाही तर बोलू का मुकेश सर? लाईव्ह सुरू झाला. नमस्कार. 2 मिनिटं. ओके सर. नमस्कार. कोविड-19चा प्रादुर्भाव व त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये अंतिम सत्र व त्याचे अनुशेष यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या याबाबत मान्य सर्वोच्च न्यायालयाने तसेच UGC, AICTE सर्व प्राधिकरणी यांनी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने या परीक्षेची पद्धती काय असणार आहे, त्याचं नियोजन कसं असणार आहे, यावर आजच्या या लाईव्ह सभेचे अध्यक्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधरजी चांदेकर सर, या लाईव्ह सभेला उपस्थित प्राध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी व सर्व उपस्थित पालकांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि आजच्या सभेचे माननीय अध्यक्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधरजी चांदेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला मार्गदर्शन करावं. नमस्कार. आजच्या या महत्त्वाच्या सभेमध्ये उपस्थित असलेले सर्व सन्माननीय प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, सन्माननीय पालक वर्ग आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, अनेक दिवसापासूनचा प्रलंबित असणारा हा परीक्षेचा विषय तो एका अर्थाने मार्गी लागला आणि मनातले जे काही संभ्रम होते या विषयाच्या संदर्भात ते काही प्रमाणात दूर झाले आणि काही प्रमाणामध्ये ज्या शंका असतील त्या दूर करण्यासाठी आज आपण या ठिकाणी सगळे एकत्र आलो. कोरोनाच्या स्थितीमुळे एकूणच सगळा प्रादुर्भाव हा सगळ्याच क्षेत्रावर झाला, विपरीत परिणाम झाला आणि जसं अनपेक्षित आक्रमण होतं आणि माणूस भांबावल्यासारखा करतो तसं संपूर्ण जग हे भांबावल्यासारखे झालं आणि बऱ्याच क्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम झाला. पण शिक्षण क्षेत्रावर हा मोठा आघात एका अर्थाने तो होता आणि शिक्षण क्षेत्राचा महत्त्वाचा घटक जो आपला विद्यार्थी आहे, या विद्यार्थीसुद्धा हा या स्थितीमध्ये संभ्रमित गेला. सुरुवातीला तर आरोग्याची स्थिती होती, कारण मार्च महिना होता तो लॉकडाऊनचा. मार्च महिना आपल्या परीक्षेचा पण असतो, पण त्यावेळेला असं वाटलं की होईल जाईल, फार काही दीर्घकाळ चालेल अशी शंका त्यावेळेला नव्हती आणि सुरुवातीला आरोग्याच्या भीतीमुळे आम्ही सगळे काळजी घेत होतो आणि त्या प्रकारे अनेक योजनांचाही प्रारंभ झाला, देशात झाला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पण केले. आरोग्याच्या भीतीपोटी NSS असेल, विद्यार्थी विकास विभाग असेल, आपले जवळपास 20,000 विद्यार्थी 5 जिल्ह्यांमध्ये कम्युनिटी किचनच्या माध्यमातून, आरोग्य मित्राच्या माध्यमातून, पोलीस मित्राच्या माध्यमातून ही सगळी मदत आपण त्यावेळेला केली. कारण एक विषय फक्त त्यावेळेला डोक्यात होता की आपल्याला समाजाचं आरोग्य हे आपल्याला सुरक्षित ठेवायचं आहे आणि म्हणून सगळेजण त्यावेळेला कामाला लागले. त्या याच्यानेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने कोविड लॅब सुरू केली. पहिली लॅब त्यावेळेला झाल्यामुळे आज 22,000 पेशंटचं सॅम्पलिंग आपलं या विद्यापीठाच्या लॅबमध्ये ते झालेलं आहे. तर त्यावेळेला एक आरोग्याची चिंता असल्यामुळे आपण त्या दृष्टीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पुढाकार घेतला. आत्ता त्या विषयावर खूप बोलण्यातला विषय नाही आहे. आपण सगळे परीक्षेच्या विशिष्ट मूडमध्ये आपण या ठिकाणी आहोत आणि जसा पिरियड वाढल्यानंतर मग आपण विद्यार्थी आणि पालकसुद्धा, शिक्षक आणि प्राचार्यसुद्धा या संभ्रमात आले की आता आमच्या परीक्षेचं काय होणार. मग तिथून खऱ्या अर्थाने चिंतेला सुरुवात झाली. स्वाभाविक आहे की विद्यार्थी पण स्वप्न पाहतो, पालक पण स्वप्न पाहतात. पालकांचं तर फार मोठं कॉन्ट्रिब्युशन असतं. अनेकदा पालकांना खूप कल्पना नसते, पण पोरगा शिकला पाहिजे म्हणजे भरपूर पैसे खर्च करून ते मुलांना शिकवत असतात आणि स्वप्नही आपण पाहत असतो की ह्या परीक्षा देऊन आता पुढे काहीतरी मोठा होईल आणि जे काही असेल त्याचं ग्रॅज्युएट असेल तर पुढे कुठेतरी नोकरी लागेल वगैरे वगैरे. आणि सगळी अनिश्चिततेची स्थिती निर्माण झाली आणि इथून सुरुवात झाली की परीक्षा होणार की नाही होणार त्याच्यावर चर्चा झाली. स्टेटवरसुद्धा महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आणि त्यावेळेला 2-4 बैठका सगळ्या माननीय कुलगुरूंसोबत झाल्या, माननीय राज्यपालांसोबत बैठक झाली, माननीय मंत्र्यांनी ती बैठक पण या ठिकाणी घेतली आणि पहिल्यांदा मग त्या दरम्यानच्या चर्चेमध्ये एप्रिल महिन्यामध्ये UGCने एक पत्र काढलं, आपल्याला माहिती असेल,
आणि त्यावेळेला त्यांनी परीक्षा घेण्याविषयीच्या पूर्ण मार्गदर्शक सूचना त्या ठिकाणी दिल्या. कारण परिस्थिती बदलत गेली, नंतर गंभीर होत गेली. त्या परिस्थितीप्रमाणे निर्णय त्या अपेक्स बॉडीजनी ती घेतले. विद्यापीठ अनुदान आयोगाने पत्र काढलं आणि सांगितलं की परीक्षा झाल्या पाहिजे. अंतिम वर्षाच्या 2nd आणि 4thच्या परीक्षाचं एक समीकरण कॅल्क्युलेशन जर दिलं, त्या आधारावर त्यांचे निकाल लावण्यात यावे. ते या विद्यापीठाने 100% निकाल या ठिकाणी लावलेले आहेत. आपले सगळे निकाल डिक्लेअर झाले. आणि मग त्यांनी परीक्षाच्या मार्गदर्शक सूचना दिल्या. त्या आधारावर राज्य शासनाच्या सुद्धा काही सभा झाल्या आणि सभेच्या आधारावर त्यावेळेला सभेमध्ये एकूण महाराष्ट्राची स्थिती बघता त्यावेळेला असा निर्णय झाला की आपण शक्यतोवर परीक्षा घेण्यात येऊ नये. आणि मग ते कोर्टामध्ये ते सगळं प्रकरण गेलं आणि सुप्रीम कोर्टाने, अख्ख्या देशाचा विषय होता तो, काही राज्याचा नव्हता फक्त. आणि सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की आता परीक्षेशिवाय पदवी नाही, असा तो निर्णय दिला. आणि मग सगळ्या देशभरामध्ये परीक्षा कशा घेतल्या जातील याचा विषय सुरू झाला. पहिल्यांदा विषय परीक्षा घ्याव्यात की नाही असा विषय झाला. नंतर परीक्षा, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर परीक्षा कशा घ्याव्यात असा विषय झाला. आणि जेव्हा परीक्षा घेण्याची योजना ही सुरू झाली राज्यस्तरावर, विद्यापीठ स्तरावर, त्यावेळेला विद्यार्थ्याची मानसिकता, पालकाची मानसिकता ही 100% नजरेपुढे होती. आपल्या कोणत्याही विद्यापीठाने, कोणत्याही कुलगुरूंनी, कोणत्याही प्राचार्यांनी, प्राधिकरणांनी विद्यार्थ्याच्या मानसिकतेकडे दुर्लक्ष नक्की केलं नाही. एक मानसिकता विद्यार्थ्यांची नक्की होती, काही विद्यार्थ्यांची राहिली असेल कदाचित, कारण तो मधला पिरियड गेला की ती स्वाभाविक असते मानसिकता की आत्ता आपल्याला बहुतेक परीक्षा द्यावी लागणार नाही कारण आता खूप उशीर झाला आहे, असे होऊ शकत होते. ते असेलही काही जणांनी. आणि अशा मानसिकतेतला एखादा विद्यार्थी असेल तर एकदा त्याच्या मनाच्या विरुद्ध हा सुप्रीम कोर्टाचा आलेला निर्णय पण तो असू शकतो. पण मित्रांनो, कोरोनामध्ये आपल्याला अशाच गोष्टी कराव्या लागतात आहेत की ज्या आपण कालपर्यंत केल्या नव्हत्या आणि आपल्याला कदाचित करणं अपेक्षित पण कधी नव्हतं. अशाच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आहेत कोरोनामध्ये. त्यातला कदाचित काही विद्यार्थ्यांसाठी हाही एक भाग असेल की ती परीक्षा देण्याची मानसिकता कदाचित त्यावर नसेल राहिली, पण ती परीक्षा मात्र आपल्याला आत्ता ती द्यावी लागते. मग परीक्षा द्यावी लागण्याचा निर्णय झाल्यानंतर कशा द्याव्यात परीक्षा, कशा घ्याव्यात, मग घरून की बाहेरून, ऑब्जेक्टिव्ह, डिस्क्रिप्टिव्ह असे सगळे ऑप्शन्स हे UGCनी दिलेले ऑप्शन्स आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने त्याच्या गाईडलाईन्समध्येच हे सगळे ऑप्शन्स त्या ठिकाणी दिलेलेच आहेत त्या दृष्टीने. आणि मग त्या सगळ्या ऑप्शन्सचा विचार राज्यांनी पण केला आणि त्याचे अधिकार त्यांनी राज्यांना दिले. आणि मग राज्यांनी एक युनिफॉर्मिटी, कॉमन पॉलिसी ठरवण्यासाठी बैठका घेतल्या. सुरुवातीपासून महाराष्ट्र शासनाचा आग्रह राज्यामध्ये परीक्षेमधली युनिफॉर्मिटी असावी असा आग्रह तो त्यावेळेला होता आणि तो शेवटपर्यंत करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने पण केला. मध्ये माननीय कुलपतींसोबत एक सभा झाली, राज्यपालांसोबत सर्व कुलगुरूंची सभा झाली आणि त्याच्यामध्ये मग काही निर्णय झाले. कारण आपल्याकडे एक सर्वोच्च अधिकार कायद्याने माननीय राज्यपालांना असतात आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी ऑप्शन सगळे ते दिले. आणि ऑप्शन दिल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की विद्यापीठाने त्या परिस्थितीप्रमाणे काही निर्णय घ्यावेत. परंतु या संपूर्ण याच्यामध्ये मित्रांनो एक गोष्ट नक्की सांगतो की डिझास्टर कमिटी ॲक्ट जी आहे ती ॲक्ट संसदेने पारित केलेला तो कायदा आहे आणि तो सर्वोच्च कायदा आहे. या परिस्थितीमध्ये त्या कायद्याच्या परवानगीशिवाय आपल्याला परीक्षा कशा कंडक्ट करायच्या हे नाही ठरवता येत. परीक्षा घ्यायच्या की नाही घ्यायचा हा अधिकार UGCचा आहे आणि तो कोर्टाने दिलेला पण आहे. आणि म्हणून मग जेव्हा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सुद्धा काही निर्णय त्यावेळेला घेतले की याच्याने आपण सगळ्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून, परिस्थितीचा विचार करून, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांची मानसिकता, पालकांची मानसिकता, शिक्षक आणि प्राचार्यांची उपलब्धता या सगळ्या गोष्टींचा विचारून आपण निर्णय त्यावेळेला घेतला की इंजिनिअरिंगच्या परीक्षा MCQ पद्धतीने, ऑब्जेक्टिव्हनी होतील आणि या डिस्क्रिप्टिव्ह होतील. याच्यामध्ये दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव आहे. गुणांची आपल्याला कॉम्प्रोमाइज करायचं नाही हे 100% आहेच आणि गुणाशी कॉम्प्रोमाइज करायचं नाही तसं आरोग्याशी पण कॉम्प्रोमाइज करायचं नाही. दोन्ही गोष्टी आहेत. आपल्याला आरोग्य महत्त्वाचं आहे आणि शिक्षणातली गुणवत्ता देखील महत्त्वाची आहे. आणि जेव्हा महत्त्वाच्या गोष्टी आपण प्राप्त करण्यासाठी धडपडतो, प्रयत्न करतो, तेव्हा काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, काही गोष्टी आपल्या मनाच्या विरुद्ध पण आपल्याला कराव्या लागतात आणि त्या ॲक्सेप्ट पण कराव्या लागतात. आणि त्यामुळे ज्यावेळेला आम्ही विचार केला की एक फुलप्रूफ पद्धती अशी कुठली असेल असं नाही आहे. सगळ्या परिस्थिती अशी आहे की काही ठिकाणी एखादी पद्धत आयडियल होऊ शकते, काही ठिकाणी कमी आयडियल होऊ शकेल, परंतु आपल्याला मार्ग एकच काढायचा, निर्णय एकच घ्यायचा होता. आणि म्हणून MCQचा विचार आपण त्यावेळेला केला की
प्रोफेशनल कॉलेजेस आहेत, त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि त्या दृष्टीने आपण MCQ त्यांना दिलं कॉलेजमध्ये येऊन परीक्षा द्याव्यात आणि नंतर मग आपण याचा जो अदर दॅन प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल जे आहेत त्यांच्या परीक्षेचे आपल्याकडे क्वेश्चन पेपर्स आहेत, कारण 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल लावायचा. या सगळ्या गोष्टी करायला वेळ भरपूर लागणार पुन्हा आणि म्हणून त्याच पेपरच्या आधारावर ऑप्शन्स कमी मार्कांचे प्रश्न त्याला सोडवायची मुभा देऊन वेळ कमी करून अशा प्रकारची आपण ती परीक्षा आयोजित केली आणि या दोन्ही परीक्षा महाविद्यालयात घेण्याचा आपण निर्णय घेतला होता, कारण गुणवत्तेचा आणि परीक्षा या झाल्या पाहिजे असं म्हणून. आणि BA BComसाठी टेक्नॉलॉजीचा थोडासा कम्पॅरेटिव्हली प्रॉब्लेम अधिक येतो प्रोफेशनल विद्यार्थ्यांसाठी, म्हणून आपण तो विचार केला. आणि डिझास्टर कमिटी मॅनेजमेंट कमिटी जी आहे त्यांनी मात्र आत्ता जो सगळा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज महाराष्ट्र राज्यामध्ये रोज 20,000च्या वरती कोरोना अफेक्टेड पेशंट येतात आहेत. आपल्या भागामध्ये साधारणपणे 800 ते 1000 पेशंट हे रोज येतात आहेत आणि म्हणून आपण जो 7 ऑगस्टला त्यांना सप्टेंबरला रिपोर्ट पाठवला त्या रिपोर्टवर त्यांनी सजेस्ट केलं की सर परीक्षा घ्या, पण 2 मुद्दे माननीय राज्यपालांच्या याच्यात होते वरचे की तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक करून आणि तो घरच्या घरूनच जर त्याला परीक्षा देता आली तर अधिक बरं होईल अशा प्रकारची सूचना त्यांनी दिल्या आणि त्या प्रकारचं प्लॅनिंग आपण केलं आहे. आपल्यासोबत संचालक हेमंत देशमुख आहेत परीक्षा मूल्यमापन विभागाचे, ते यासंबंधी सगळ्या सूचना आपल्याला देतीलच. आपले प्रश्न पण भरपूर आपण चॅटिंगमध्ये आलेल्या यूट्यूबवर खूप प्रश्न आपण गोळा करणं चालू आहे, त्याला पण उत्तर आपण देणार आहोत आणि व्यवस्थित चर्चा आपली ती होणार आहे. मी त्यांच्याकडे हे सगळं करण्याच्या आधी एक विनंती करतो माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना सर्वप्रथम की पालकांनी कोणती काळजी करण्याचं कारण नाही आहे. एक तर सेशन विलंब झाला आहे, पण अख्ख्या जगाचाच विलंब झालेला आहे, त्याच्यामुळं ती जी काही व्यवस्था आहे ती केंद्रीय स्तरावर आहे आणि त्यामुळे कोणाचं नुकसान होणार नाही असा प्रयत्न राज्य आणि केंद्र दोन्ही स्तरावरती सगळे चालू आहेत. तर पालकांनी आपली मानसिकता खराब करू नये मी मनापासून सगळ्या पालकवर्गांना विनंती करतो आणि आपल्या विद्यार्थ्याचं काही नुकसान होणार नाही या संदर्भातलं याची पण मी खात्री देऊ शकतो, कारण संकट सगळ्याच याच्यावर आलेलं आहे. विद्यार्थ्यांना मी विनंती अशी करेल की मित्रांनो, कदाचित आज आपण जे सगळं बसणार आहात 1 ऑक्टोबरपासून परीक्षेला बसणार आहोत आपण, त्यावेळेला कदाचित काही वेळेला काही संदर्भामध्ये काही बाबतीत आपल्या मनाच्या विरोधात पण झालं असेल, नाही हे पाहिजे होतं ते पाहिजे होतं, हे कशाला केलं मग आता, असे अनेक विषय आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतात आणि ते स्वाभाविक पण आहेत, हे बरोबर आहे. पण मित्रांनो, आता जे करायचं ठरलं आहे त्याला आपण काहीच करू शकत नाही. त्याला जर एखाद्या गोष्टीला तोंड आपल्याला जेव्हा द्यायचं असतं तेव्हा आपण आपल्या मनातले सगळे संभ्रम बाजूला ठेवतो आणि संभ्रम बाजूला ठेवून मग आता समोर निर्माण झालेल्या गोष्टीला आपण आत्मविश्वासाने कसं तोंड देऊ आणि यश कसं प्राप्त करू, एकमेव ध्येय आपल्याकडे असतं. हे कोरोनामुळेच आहे असं नाही आहे, तर आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण अशाच प्रकाराने ती जगत असतो आणि तशाच प्रकाराने जगण्याची ही परीक्षा, ही केवळ आपली औपचारिक परीक्षा नाही आहे म्हणजे जी दरवर्षी होते, तर वेगळ्या पद्धतीची माझ्यासोबत सुद्धा परीक्षा आहे. त्या परीक्षेला आपण सुद्धा ते तोंड देऊ आणि जे काही निर्णय विद्यापीठांनी, शासनाने, UGCने आणि माननीय राज्यपालांनी आत्ता जे पॅटर्न आपल्याकडे ठरलेलं आहे हे महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांमध्ये सेम पॅटर्न आहे, कारण राज्यानेच तो तसा निर्णय घेतला आणि त्यामुळे त्याची अंमलबजावणी करणं आपल्याला गरजेचं आहे. आत्ता या याच्यामध्ये भरपूर सफर आपण सगळे झालेलो आहोत. या सफर होण्यामध्ये या संकटाला तोंड देण्याचं सामर्थ्य हे एकजुटीने येतं, समन्वयाने येतं, एकोप्याने येतं. त्यामुळे माझ्या मनासारखं काही जरी एखाद्याला नसेल निर्णय झाला, थोडा बाजूला ठेवू आणि आपण एकजुटीने आपल्या परीक्षा देऊ आणि आपण यश नक्की प्राप्त करू. मला माहिती आहे तुम्ही माझ्यापेक्षा अधिक वाट आपल्या देशमुख सरांची बघतात, कारण ते परीक्षेबद्दल प्रामुख्याने बोलणार आहेत. मी खूप वेळ घेतला तसा, पण मलाही माझ्या विद्यार्थ्यांशी बोलण्याचा मोह आवरत नाही, कारण मी मुळात शिक्षक आहे आणि आज ती संधी मिळाली. कदाचित तुमच्या अपेक्षेपेक्षा मी अधिक वेळ घेतला असेल, पण मित्रांनो मी तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि यानंतरचं जे सगळं सूत्रसंचालन आहे, मी आहे सभेमध्ये आणि त्याचं आपले डॉक्टर हेमंत देशमुख संचालक परीक्षा मूल्यमापन विभाग हे त्यांच्या हातात घेतील. परीक्षेसंबंधीची सुरुवातीला ते आपल्याला माहिती देणार आहेत, काही शंका पण या ठिकाणी उपस्थित केल्या आणि ती माहिती झाल्यानंतरही जर आपले काही प्रश्न असले तर त्याला ते उत्तर देतील. नमस्कार, खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. डॉक्टर हेमंत देशमुख.
मित्रो नमस्कार. कोविड-19चा प्रादुर्भाव व त्यामुळे या राज्यात झालेली टाळेबंदी व झालेल्या टाळेबंदीपासून तर आजपर्यंतचा सगळा प्रवास आजच्या या सभेचे अध्यक्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर चांदेकर सर यांनी आपल्यासमोर मांडला. या प्रवासादरम्यान ज्या ज्या घडामोडी झाल्या त्यासुद्धा सरांनी सांगितल्या आणि त्या घडामोडीनंतर आज उन्हाळी 2020 अंतिम सत्र अंतिम वर्ष व त्याचे अनुशेष ह्याच्या परीक्षा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारे कशा पद्धतीनं आणि ती पद्धत कशी असणार आहे यावर मी या ठिकाणी प्रकाश टाकणार आहे. आपल्याला माहिती आहे की उन्हाळी 2020 परीक्षा या अंतिम सत्र अंतिम वर्ष व त्याचे अनुशेष या विद्यार्थ्यांच्या होणार आहे. आता मी एक उदाहरणाद्वारे या ठिकाणी विविध बाबी या आपल्यासमोर स्पष्ट करणार आहे. आता अंतिम सत्र अंतिम वर्ष व त्याचे अनुशेष याचा अर्थ काय. मी एक BAचं एक्झाम्पल घेतो. BA हा अभ्यासक्रम 6 सत्राचा अभ्यासक्रम आहे. या 6 सत्रामध्ये अंतिम सत्र म्हणजे सत्र 6. आता या सत्र 6 मध्ये काही विद्यार्थी हे नियमित आहे आणि काही विद्यार्थी हे बॅकलॉगचे सुद्धा आहे. आता नियमित विद्यार्थी म्हणजे काय. नियमित विद्यार्थी म्हणजे डिसेंबर 2019 पासून 13 मार्च 2020 पर्यंत ज्यांनी क्लासेस केले ते विद्यार्थी नियमित विद्यार्थी आहे. आणि आता माजी विद्यार्थी म्हणजे काय, अनुशेष म्हणजे काय, तर जे विद्यार्थी मागच्या वर्षीच फायनलला होते परंतु ज्यांचा एखादा विषय राहिला आहे, 6व्या सत्राचा 2 विषय राहिले आहे, 3 विषय राहिले आहे, अशा विद्यार्थ्यांच्या सुद्धा आपण परीक्षा घेणार आहोत. त्याचा अर्थ असा आहे की अंतिम वर्ष व माजी विद्यार्थी हे या कॅटेगरीमध्ये येतात. आता अनुशेषाचा अर्थ काय. अनुशेषाचा अर्थ असा आहे की अनुशेषाच्या परीक्षासुद्धा आपण घेणार आहोत. 2 परीक्षा आपण घेणार आहोत. रेग्युलरच्या परीक्षा आपण घेणार आहोत आणि अनुशेषाच्या परीक्षासुद्धा आपण घेणार आहोत. तर रेग्युलरच्या बाबतीमध्ये मी सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो की आपण BA 6 सत्र अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर सत्र 6 म्हणजे अंतिम वर्ष अंतिम सत्र. काही अभ्यासक्रम हे वार्षिक अभ्यासक्रमसुद्धा आहे. त्याचं 3रं वर्ष, 3 वर्षीय अभ्यासक्रम असेल त्याचं 3रं वर्ष म्हणजे अंतिम वर्ष. आता दुसरा भाग यामध्ये आहे की त्याचे अनुशेष म्हणजे काय. त्याचे अनुशेष म्हणजे जे विद्यार्थी 6व्या सत्राला प्रवेशित आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचं 6वं सत्र होऊन गेलेलं आहे परंतु त्यांचा 5व्या सत्राचा बॅकलॉग आहे, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा आपण अनुशेष परीक्षा म्हणून घेणार आहोत. काही विद्यार्थ्यांची 4थं सत्राचे बॅकलॉग आहे, तो 6व्या सत्राला पोहोचला आहे, अशा विद्यार्थ्यांची आपण परीक्षा घेणार आहोत. काही विद्यार्थी 6व्या सत्राला आहे परंतु 3ऱ्या सत्राचे त्याचे बॅकलॉग्स आहे, 1, 2, 4 जे काही असतील त्याच्या परीक्षासुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. याचाच अर्थ असा आहे की अंतिम सत्र आणि अंतिम सत्राचे अनुशेष या परीक्षा आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता आपल्याला लक्षात येईल की परीक्षा म्हटलं की काही प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर हा उभा राहतो आणि त्यातही कोविड आहे त्यामुळे पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर हा उभा राहतो की मी आताच सांगितलं, परीक्षा म्हटलं की पहिला प्रश्न की अभ्यासक्रम या परीक्षेसाठी काय राहणार आहे. दुसरा प्रश्न की अभ्यासक्रम ठीक आहे, आपल्याला अभ्यासक्रम माहिती झाला की हा अभ्यासक्रम राहणार आहे, तर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काय राहणार आहे. दुसरा प्रश्न असतो प्रश्नपत्रिकेचे स्वरूप. तिसरा प्रश्न असतो की परीक्षा ही किती वेळाची असणार आहे, परीक्षा ही किती गुणांची असणार आहे. चौथा प्रश्न. 5वा प्रश्न की परीक्षेचं कंडक्शन कशा पद्धतीनं होणार आहे, घरून होणार आहे की महाविद्यालयात जाऊन होणार आहे, हा नंतरचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आणि रिझल्ट कशा पद्धतीनं प्रोसेस विद्यापीठ करणार आहे, हे सगळे प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी असतील. या एका प्रश्नावर आपण या ठिकाणी चर्चा करू. मी आताच सांगितलं की पहिला प्रश्न आहे की अभ्यासक्रम आपल्याला या परीक्षेसाठी काय राहणार आहे. तर अभ्यासक्रमाबाबत मी आपल्याला सांगतो, जवळजवळ 66 दिवसाचा विद्यापीठ कॅलेंडरप्रमाणे विद्यापीठाच्या कॅलेंडरप्रमाणे आपला अभ्यासक्रम झाला आहे, तरीसुद्धा आपण 50% अभ्यासक्रम हा या परीक्षेसाठी ठेवणार आहोत. समजलं असेल, नसेल समजलं पुन्हा सांगतो की 6 युनिटपैकी आपण अर्धे युनिट हे विद्यार्थ्यांना त्यावर परीक्षा द्यायची आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे की ती सुद्धा मी तुम्हाला क्लिअर करतो की दुसरा प्रश्न असा आहे की
मगाशीच मी सांगितलं की स्वरूप काय असणार आहे परीक्षेचं. 2 टाईपचं स्वरूप या ठिकाणी असतात. पारंपरिक स्वरूप आपलं असं आहे विद्यापीठाचं की विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा या द्याव्या लागतात पारंपरिक स्वरूपामध्ये. पण आता आपण या ठिकाणी स्वरूप बदललं आहे. डिस्क्रिप्टिव्ह स्वरूप म्हणजे काय? डिस्क्रिप्टिव्ह स्वरूप म्हणजे गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाविषयी माहिती द्या, हे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूप आहे. यामध्ये विद्यार्थी माहिती भरतात. हे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूप जे आपण पारंपरिक पद्धतीमध्ये आजपर्यंत करत आलो. परंतु या बदलत्या परिस्थितीमध्ये आपण या परीक्षेचं स्वरूप बदललं आहे. आता परीक्षेचं स्वरूप असं आहे की परीक्षेचं स्वरूप हे ऑब्जेक्टिव्ह टाईप बहुपर्यायी प्रश्न हे आपल्याला सोडवायचं. आता बहुपर्यायी प्रश्न म्हणजे काय? बहुपर्यायी प्रश्न म्हणजे पुन्हा एक उदाहरण देतो की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना कधी झाली? 4 पर्याय आहे. 1982ला झाली, 1983ला झाली, 1984ला झाली, यापैकी कोणतंही नाही. असे 4 पर्याय आपल्यासमोर त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे आणि त्यापैकी आपल्याला एक अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. फिल अप द ब्लँक्स राहणार नाही, मॅच द पेअर राहणार नाही. परंतु मी ज्या पद्धतीचा प्रश्न सांगितला की बहुपर्यायी प्रश्न हे आपल्याला त्या ठिकाणी राहणार आहे. आता आपण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा जर अभ्यासक्रम पाहिला, जवळजवळ 600 अभ्यासक्रम आपल्या विद्यापीठामध्ये आहे. आणि 600 विद्यापीठाचा जर आपण अभ्यासक्रम बघितला तर त्या अभ्यासक्रमामध्ये काही अभ्यासक्रमाला 6 युनिट्स आहे, काही अभ्यासक्रमाला 5 युनिट्स आहे आणि काही अभ्यासक्रमाला 4 युनिट्स आहे. तर आपली आता प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची राहील? आताच मी सांगितलं की बहुपर्यायी प्रश्न आपल्याला राहतील. तर प्रत्येक युनिटवर आपण 10 प्रश्न हे त्या ठिकाणी देणार आहोत. आता ज्या ठिकाणी 6 युनिट असलेला अभ्यासक्रम आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर 60 प्रश्न दिसतील. 10, 10, 10 म्हणजे प्रत्येक युनिटवर 10 प्रश्न. 6 युनिट आहेत, 6 युनिटवर 60 प्रश्न आपल्याला दिसतील. आणि यापैकी आपल्याला 50% प्रश्न सोडवायचे आहे. म्हणजे प्रश्न किती सोडवायचे? आपल्याला कोणतेही 30 प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे. त्यानंतर 5 युनिट असलेला अभ्यासक्रम आहे. आता 5 युनिट असलेल्या अभ्यासक्रमामध्ये पुन्हा एकदा सांगतो की प्रत्येक युनिटवर प्रश्न किती? 10. आणि त्यामुळे किती प्रश्न आपल्याला मिळणार आहे? 50 प्रश्न आपल्याला मिळणार आहे बहुपर्यायी. त्यापैकी तुम्हाला 50% प्रश्न म्हणजे किती सोडवायचे आहे? 25 प्रश्न हे सोडवायचे आहे. 4 युनिट असलेला अभ्यासक्रम आपल्याकडे आहे. प्रत्येक युनिटवर 10 प्रश्न आणि आपल्याला किती प्रश्न तुम्हाला दिसणार आहे? 40 प्रश्न दिसणार आहे. त्यापैकी आपल्याला 50% प्रश्न म्हणजे 20 प्रश्न हे आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचे आहे. ही झाली विचारण्याची पद्धती. आता सोडवायचे किती आहे? फक्त आणि फक्त आपल्याला कोणतेही 50% प्रश्न हे आपल्याला सोडवायचे आहे. आता ज्या आपण ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या ज्या परीक्षा बघितल्या त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की त्या बऱ्याच परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असतं. निगेटिव्ह मार्किंगचा अर्थ असा आहे की आपण समजा आपल्याला 30 प्रश्न, आपल्याला या ठिकाणी 60 पैकी 30 प्रश्न सोडवायचे आहे. आपण सपोज 60ही प्रश्न सोडवले. एक्झाम्पल सांगतोय मी तुम्हाला. 60 पैकी 60 प्रश्न आपण सोडवले. आता 60 पैकी 60 प्रश्न सोडवल्यानंतर आपले 20 प्रश्न बरोबर आहे आणि 40 प्रश्न हे चुकीचे आहे. तर निगेटिव्ह मार्किंगमध्ये काय होत असतं की निगेटिव्ह मार्किंगमध्ये 25% जे वेटेज आहे ते निगेटिव्ह प्रश्नांना असतं. म्हणजे आपला प्रश्न जर 2 मार्काचा असेल तर 0.5 म्हणजे अर्धा मार्क हा त्याचा आपण मिळालेल्या मार्कामधून कापणार असतो. पण ही पद्धत आपण या ठिकाणी वापरणार नाही. तर विद्यार्थ्यांना काय करायचं आहे की विद्यार्थ्यांना 60 पैकी 30 प्रश्न सोडवायचे आहे. जे प्रश्न चुकीचे असतील ते आपण कन्सिडर करणार नाही. आता विद्यार्थ्याला 60 पैकी 30 प्रश्न सोडवायचे आहे. प्रत्येक प्रश्नाला गुण आहेत 2. विद्यार्थ्याचे 60 पैकी 40 प्रश्न बरोबर आहे. विद्यार्थ्याचे 60 पैकी 40 प्रश्न बरोबर आहे. तर आपण त्याचं सिलिंग जे आहे ते 60 मार्कावर करणार आहोत. कारण आपण विचारले किती आहे? 50% प्रश्न म्हणजे त्याला 60 मार्क मिळतील. 40 जरी बरोबर असले त्याला 80 मार्क मिळणार नाही, 60 मार्क मिळतील. समजा विद्यार्थ्यानं 60ही प्रश्न सोडवले आणि त्याचे 20 प्रश्न बरोबर आहे तर त्याला मार्क किती मिळतील? 20 × 2. प्रत्येक प्रश्नाला मार्क आहे 2 म्हणजे 40 मार्क त्याला मिळतील. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही असं म्हणाल की काही अभ्यासक्रमामध्ये आपल्याला 25 प्रश्न सोडवायचे आहे, काही अभ्यासक्रमामध्ये आपल्याला 20 प्रश्न सोडवायचे आहे, काही अभ्यासक्रमामध्ये आपल्याला 30 प्रश्न सोडवायचे आहे. तर मार्किंग सिस्टम तर वेगवेगळी आहे विद्यापीठाची. काही अभ्यासक्रमाची मार्किंग ही 80-20ची आहे. 80 मार्काची थेअरी, 20 मार्काचं इंटरनल. काही ठिकाणी 60-20चं पॅटर्न आहे, काही ठिकाणी 40-20चं सुद्धा पॅटर्न आहे. तर त्यामध्ये पुन्हा एक एक्झाम्पल सांगतो की आपल्याला मार्क कशा पद्धतीनं आपण देणार आहोत. आता एक एक्झाम्पल मी आपल्याला सांगतो की आपल्याला 80-20 पॅटर्नमध्ये आपल्याला प्रश्न किती सांगितले आहे? 6 युनिट आहे. 6 युनिटमध्ये 60 प्रश्न आहेत. त्यापैकी आपल्याला प्रश्न सोडवायचे किती आहे? कुठलेही 30 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. आणि 30 प्रश्न सोडवल्यानंतर मी आता पुन्हा 3 केसेस या ठिकाणी 80-20 पॅटर्नच्या घेणार आहोत. एक बेस्ट केस,
एक वर्स्ट केस आणि एक ॲव्हरेज केस. आता बेस्ट केसचं एक्झाम्पल मी असं सांगतोय आपल्याला, बेस्ट केसचं एक्झाम्पल आहे आपल्याला 20 पैकी 20 इंटरनल आहे, 20 पैकी 20 इंटरनल आहे आणि 30 पैकी 30ही प्रश्न आपले बरोबर आहे, 30 पैकी 30ही प्रश्न आपले बरोबर आहे. म्हणजे आपले 100% लेखी परीक्षेतील प्रश्न बरोबर आहे आणि 100% आपल्याला अंतर्गत सत्र गुणसुद्धा मिळाले आहे. तर याचा आता आपण मार्क कसे देणार आहोत? आपण जी सिस्टम या ठिकाणी ठेवलेली आहे, जी अंमलात आणणार आहोत, तर अंतर्गत सत्र गुणाचे 50% आणि आपल्याला मिळालेल्या लेखी परीक्षेचे जे आपण ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे घेणार आहोत त्याचे 50%. म्हणजे आपल्याला इकडे लेखी परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये 100 मार्क म्हणजे 100 मार्क मिळाले होते, 100% होते आणि तुम्हाला इंटरनलचे सुद्धा 100% होते. म्हणजे 100 + 100 डिवायडेड बाय 2 म्हणजे 100% मार्क हे आपल्याला त्या विषयासाठी मिळणार आहे. आणि ते देत असताना जे तुम्हाला इंटरनल मिळाले, म्हणजे इंटरनल किती होते तुम्हाला 20 पैकी 20 होते, तर ते आपण काय करणार आहोत की 100मधून जर 20 गेले तर 20 मार्क इंटरनल आणि 80 मार्क हे तुम्हाला त्या ठिकाणी लेखी परीक्षेत आपण देणार आहोत. ही झाली बेस्ट केस. आता मी एक ॲव्हरेज केस घेतो. ॲव्हरेज केस अशी आहे की ॲव्हरेज केसमध्ये आम्ही जेव्हा इंटरनल आमच्याकडे सगळे आम्हाला प्राप्त झाले, आपण जर बघितलं की कमीत कमी 17-18 ते 20 मार्कापर्यंत, 20 पैकी 20 किंवा 17-18 मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला जवळजवळ आहे. आता समजा आपण एक केस घेऊ की इंटरनल समजा 18 मिळाले, 20 पैकी 18 हे इंटरनल मिळाले, म्हणजे किती पर्सेंट झाले? इंटरनलचे झाले तुमचे 90%, म्हणजे 90% मार्क हे इंटरनलमध्ये मिळाले. आणि आपण मगाशीच सांगितलं की आपण 60-80च्या पॅटर्नमध्ये जसं मी सांगितलं आपल्याला का 30 प्रश्न सोडवायचे आहे. यामध्ये आपले फक्त 15 प्रश्न बरोबर आहे. आपल्याला सोडवायचे किती आहे? 30 प्रश्न सोडवायचे आहे. यामध्ये आपण ठीक आहे 60 प्रश्न सोडवले, पण यामधले आपले फक्त 15 प्रश्न बरोबर आहे. म्हणजे 30 पैकी 15 प्रश्न आपले बरोबर आहे, म्हणजे 50% प्रश्न हे आपले बरोबर आहे. तर आता 50 मी सांगितलं की लेखी परीक्षेचे 50% आणि अंतर्गत सत्र गुणाचे 50%. आपण जर बघितलं की 50 + 90 म्हणजे ते 140 होतील. 140 डिवायडेड बाय 2 म्हणजे 70% मार्क हे आपल्याला त्या विषयात द्यायचे आहे. आता 70% मार्क देत असताना आपल्याला इंटरनल कायम ठेवायचे आहे. म्हणजे 70 - 18 म्हणजे 54 मार्क हे आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला लेखी परीक्षेमध्ये मिळणार आहे. म्हणजे 54 + 18 = 70 मार्क, म्हणजे ते 54 मार्क आपल्याला लेखी परीक्षेत मिळेल आणि अंतर्गत सत्र गुण हे आपले जे आपल्याला प्राप्त झाले होते ते अंतर्गत सत्र गुण हे जसेच्या तसे राहतील. तिसरी केस आपण बघतोय की तिसरी केस म्हणजे वर्स्ट केस. आता वर्स्ट केसमध्ये मी मगाशी सांगितलं आपल्याला ही महत्त्वाची आहे, थोडं लक्ष देऊन ऐका तुम्ही. वर्स्ट केस ही महत्त्वाची आहे. आता वर्स्ट केसमध्ये काय आहे की विद्यार्थ्याला समजा 18 मार्क हे इंटरनल आहे, 18 मार्क ही इंटरनल आहे, म्हणजे 90% मार्क हे इंटरनल मार्क विद्यार्थ्याला आहे. आता अनफॉर्च्युनेटली विद्यार्थ्याला 30 पैकी एकही प्रश्न बरोबर नसला. वर्स्ट केस घेऊन राहिलो, सगळ्या केसेसचा आपल्याला अभ्यास आम्ही केला, तुम्हाला तुमच्यापर्यंत सुद्धा तो पोहोचवायचा आहे की आपल्याला 30 प्रश्न सोडवायचे आहे. त्या 30 पैकी आपण 60 सोडवले, पण त्यातला एकही बरोबर नाही. म्हणजे आपल्याला लेखी परीक्षेत मार्क किती मिळाले? 0. आणि इंटरनलचे मार्क किती आहे आपल्याला? 90%. 0 + 90 डिवायडेड बाय 2 म्हणजे 50% अंतर्गत सत्र गुण आणि 50% लेखी परीक्षेतील गुण. म्हणजे आपल्याला किती % प्राप्त झाले? या फॉर्म्युल्यानं 45% हे आपल्याला प्राप्त झाले. आता 45% प्राप्त झाल्यानंतर मी मगाशी सांगितलं की आपल्याला अंतर्गत सत्र गुण कायम ठेवायचे. 45 - 18 तर असे 26 मार्क, असे 28 मार्क आपल्याला हे लेखी परीक्षेत मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी जरी आपल्याला 0 मार्क मिळाले लेखी परीक्षेमध्ये तरी आपलं पासिंग 40चं आहे. लक्षात घ्या, आपलं पासिंग कितीचं आहे? लेखी परीक्षा आणि इंटरनल मिळून आपलं 40चं पासिंग आहे. तर त्या 40च्या पासिंगमध्ये आपल्याला इकडे जरी 0 मार्क मिळाले तरीसुद्धा विद्यार्थी नापास होणार नाही. अशा ह्या आपण सगळ्या केसेसचा अभ्यास करून अशा पद्धतीचं या ठिकाणी आपलं मूल्यांकन आणि रिझल्टची प्रोसेस राहणार आहे. यामध्ये आम्ही पुन्हा एक गोष्ट केली, कोविडचा प्रभाव आहे, विद्यार्थ्यांना जास्त त्रास होता कामा नये, अभ्यासाचं दडपणसुद्धा त्यांच्यावर येऊ नये म्हणून आपण दरवर्षी किंवा आपल्या ऑर्डिनन्समध्ये जे आहे की आपण 1%ची ग्रेस ही आपण विद्यार्थ्यांना देत असतो. तर आपण ग्रेस मार्क जे आहे ते 1% वरून 2% केलं. आता ग्रेसचा अर्थ मी सांगतो आपल्याला. ग्रेस म्हणजे काय? आपली मार्कशीट जर 500 मार्काची असेल, आपली मार्कशीट जर 600 मार्काची असेल, आपली मार्कशीट जर 700 मार्काची असेल तर आपला 1% ही ग्रेस असते. म्हणजे बिफोर करोना ही 1%ची ग्रेस होती. तर आपण या करोना काळामध्ये 2%ची ग्रेस केली. म्हणजे आपली जर मार्कशीट 500 मार्काची असेल, आपल्याला गुण जर 500 पैकी
आपल्याला द्यायची असेल तर आपल्याला आता 5 मार्काची ग्रेस न मिळता 10 मार्काची ग्रेस ही आपण देणार आहोत. आता ग्रेसचा वापर आपण कसा करतो? ग्रेसचा वापर करत असताना आपण 1 ते 50 मार्काचा जर पेपर असेल तर आपण 2 मार्काची ग्रेस देतो, ती आपण 4 मार्काची होणार आहे, डबल केली आपण. त्यानंतर 51 ते 100 मार्काचा पेपर असेल म्हणजे 80-20 पॅटर्नमध्ये आपण 3 मार्काची ग्रेस द्यायचो, ती आपण ग्रेस आता 6 मार्काची या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळं आपण ग्रेसमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी वाढ केलेली आहे. त्यामुळं आपण ग्रेससुद्धा आपल्याला प्राप्त होईल, इन्सेंटिव्हसुद्धा आपल्याला प्राप्त होईल. या पद्धतीचे रिझल्ट हे आपण बनवणार आहोत. आता हे झालं सगळं. तुम्ही म्हणाल की मग आपण पुन्हा एक गोष्ट आपली राहिली की परीक्षेचा वेळ किती राहील, आम्हाला तुम्ही 30 प्रश्न सोडवायसाठी वेळ किती देणार आहे? तर कोणताही अभ्यासक्रम असो, आपली वेळ जी आहे ती 90 मिनिटाची वेळ ही आपण या ठिकाणी देणार आहोत. पुन्हा सांगतो, वेळ किती राहील? 20 प्रश्न असो, 40 प्रश्न असो की 30 प्रश्न असो, म्हणजे आपलं पॅटर्न आहे 30 प्रश्न सोडवायचे आहे, 25 सोडवायचे आहे आणि 20 सोडवायचे आहे. आणि हे डिपेंड आहे की त्या अभ्यासक्रमाला युनिट्स किती आहे. तर आपली वेळ ही 90 मिनिटाची राहणार आहे. आता ही वेळ झाली, परीक्षेची पद्धती झाली, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप झालं. तर आता हे पेपर आपल्याला कुठून द्यायचे आहे? पुन्हा एक प्रश्न असतो की सेंटर काय राहणार आहे. तर या ठिकाणी सेंटर हे आपल्याला परीक्षा ही आपल्या घरून द्यायची आहे. लक्षात घ्या, परीक्षा ही आपल्याला घरून द्यायची आहे. आता घरून जर आपण ऑनलाईनची परीक्षा आहे, MCQ बेस परीक्षा आहे आणि घरून जर परीक्षा द्यायची आहे तर मग तुम्ही म्हणाल की सर घरून परीक्षा कशी द्यायची, यासाठी काही साधनं लागतील? हो, साधनं लागतील. साधनं कोणती लागतील? तर साधनं आपल्याला अँड्रॉईड मोबाईल आणि अँड्रॉईड मोबाईलसोबत आमची प्रश्नपत्रिका आपल्यापर्यंत पोहोचवायसाठी जे इंटरनेटची बँडविड्थ लागेल ती आपल्याला लागणार आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्याकडे इंटरनेट, स्मार्टफोन आहे, त्यांच्या परीक्षा त्या ठिकाणी होईल. लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्याकडे अँड्रॉईडचा मोबाईल आहे, त्याला स्मार्टफोन म्हणतो, इंटरनेटची फॅसिलिटी आहे, त्यांना ती परीक्षा घरून द्यायची आहे. काही विद्यार्थी असे असतील की त्यांच्याकडे स्मार्टफोन नाही. मग तुम्ही म्हणाल की अशा विद्यार्थ्यांना तुम्ही वंचित ठेवणार आहे का? बिलकुल नाही. पुन्हा रिपीट करतो की ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल, इंटरनेटची व्यवस्था आहे ते विद्यार्थी आपल्या घरून परीक्षा देणार आहेत. ज्या विद्यार्थ्याकडे ही व्यवस्था नाही त्यासाठी सुद्धा आपण व्यवस्थाही निर्माण केलेली आहे. तर तुम्ही म्हणाल व्यवस्था काय आहे? तर व्यवस्था अशी आहे की उद्या आपलं परिपत्रक निघणार आहे, 12 वाजेपर्यंत आम्ही ते डिक्लेअर करणार आहोत, पब्लिश करणार आहोत परिपत्रक. त्यामध्ये आम्ही सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाही, ज्या विद्यार्थ्याकडे इंटरनेटची फॅसिलिटी नाही, त्यांनी ते ज्या महाविद्यालयामध्ये शिकत आहे त्या महाविद्यालयाच्या प्राचार्याशी संपर्क साधायचा. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याचं महाविद्यालय हे परतवाड्याचं असेल, तो बुलढाण्याला राहत असेल, सध्या तो बुलढाण्याला राहतो आहे, त्याच्याकडे इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळं ही फॅसिलिटी नाही, त्यामुळं तो, पुन्हा एक एक्झाम्पल सांगतो, परतवाड्याचा विद्यार्थी आहे, सध्या तो बुलढाण्यामध्ये राहतो आहे, परतवाड्याचा विद्यार्थी आहे, सध्या बुलढाण्यामध्ये राहतो आहे, परतवाड्याला तो शिकतो आहे, त्याचं महाविद्यालय परतवाडा आहे, पण त्याचं होम टाऊन हे बुलढाणा आहे. म्हणजे त्याचं महाविद्यालय कोणतं असलं, शिकत असलेलं महाविद्यालय कोणतं झालं, परतवाड्याचं महाविद्यालय हे शिकत असलेलं महाविद्यालय झालं. तर त्या विद्यार्थ्यांनी बुलढाण्यावरून त्यांच्या प्राचार्याशी संपर्क साधायचा आणि सांगायचं की सर माझ्याकडे ऑनलाईन यंत्रणेद्वारे परीक्षा देण्याचं कोणताही रिसोर्स उपलब्ध नाही, तुम्ही माझी व्यवस्था बुलढाण्याच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित असलेलं जे शिवाजी संस्थेचं महाविद्यालय आहे त्यामध्ये तुम्ही करा. पुन्हा एकदा रिपीट करतो की त्या विद्यार्थ्यानं बुलढाण्यावरून त्यांच्या प्राचार्यांना फोन करायचा आणि प्राचार्यांना सांगायचं की माझ्याकडे ऑनलाईन व्यवस्थेद्वारे प्रश्नपत्रिका मिळवायची माझ्याकडे सोय नाही, त्यामुळं मला परीक्षा ही बुलढाण्याच्या शिवाजी संस्थेच्या महाविद्यालयामध्ये द्यायची आहे. परतवाड्याच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी काय करायचं आहे की त्या जे शिवाजी संस्थेचं एखादं महाविद्यालय आहे जे विद्यार्थ्यांनी निवडलं त्या प्राचार्याशी संपर्क साधायचा आणि त्यांना सांगायचं की माझ्या विद्यार्थ्याचा हा परीक्षा क्रमांक आहे, त्याचे हे विषय आहे, तर याची परीक्षा तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्याची माहिती ही आम्हाला विद्यापीठामध्ये तुम्हाला द्यायची आहे. त्यासाठी सुद्धा आपण डेट निश्चित केल्या. त्यासाठी विद्यार्थी मित्रो डेट्स या आहे की तुम्ही तुमच्या महाविद्यालयाशी संपर्क साधून माझ्याकडे ऑनलाईन परीक्षा देण्याची व्यवस्था नाही ही गोष्ट तुम्हाला तुमच्या प्राचार्यांना 22 तारखेपर्यंत सांगायची आहे आणि त्याचसोबत तुम्हाला हे सांगायचं आहे की मला या विषयाची परीक्षा द्यायची आहे.
संबंधित प्राचार्यांनी विद्यार्थ्याचं नाव, आम्ही फॉर्मॅटसुद्धा तयार केला, विद्यार्थ्याचं नाव, कोणते विषय त्याला द्यायचे आहे, त्याचा रोल नंबर काय आहे, ही सगळी माहिती त्याला प्राचार्यांना बुलढाण्याच्या महाविद्यालयाला सुद्धा कळवायची आहे. आणि 25 तारखेपर्यंत अशा विद्यार्थ्यांची यादी ही विद्यापीठाला सादर करायची आहे. आता ही सादर झाल्यानंतर आम्ही काय करणार आहोत, विद्यापीठ म्हणून आम्ही काय करणार आहोत की आमच्याकडे ही यादी प्राप्त झाल्यानंतर, पुन्हा सांगतो की आमच्याकडे ही यादी प्राप्त झाल्यानंतर वेळापत्रकाप्रमाणे ज्या दिवशी विद्यार्थ्यांनी जो विषय निवडला आहे त्याच्या वेळापत्रकाप्रमाणे जो MCQचा पेपर ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थी सोडवणार आहे त्याच प्रश्नपत्रिकेची हार्ड कॉपी आम्ही बुलढाण्याच्या महाविद्यालयात पाठवणार आहोत. म्हणजे आम्ही त्याला तो मेल करणार आहोत प्राचार्यांना, आणि तो मेल केल्यानंतर प्राचार्यांनी ती हार्ड कॉपी डाउनलोड करायची आणि विद्यार्थी 9 ते 10 मध्ये जर पेपर असेल, 9 ते 10:30 मध्ये पेपर असेल तर 9 ते 10:30 मध्ये विद्यार्थी त्या केंद्रावर जाईल आणि केंद्रावर जाऊन पेपर सोडवेल. पेपर तुम्हाला आता पेन आणि पेपर पद्धतीने सोडवायचा आहे. ऑप्शन्स सारखेच राहणार आहे, प्रश्न सारखेच राहणार आहे, तुम्हाला ते टिक मार्क करायचे आहे. आणि प्रश्नपत्रिकाचा वेळ संपल्यानंतर ती त्या महाविद्यालयाचे जे कोणी ऑफिसर असतील, ज्याला केंद्राधिकारी म्हणतो, त्या केंद्राधिकाऱ्यांना ती सोडवलेली प्रश्नपत्रिका आणि त्यासोबतच आम्ही OMR सीटसुद्धा देणार आहोत. ती आपल्याकडे ठेवून घ्यायची आहे. ती ठेवून घेतल्यानंतर पेपर झाल्यानंतर आम्ही आपल्याला ॲन्सर की देणार आहोत. आणि ॲन्सर की आपल्याला मिळाल्यानंतर उद्याच्या परिपत्रकामध्ये सगळं आपण डिटेलिंग दिलं आहे. ती मिळाल्यानंतर आपल्याला त्याचं मूल्यांकन करायचं आहे आणि मूल्यांकन झाल्यानंतर त्याचे गुण हे आपल्याला विद्यापीठाकडे पाठवायचे आहे. म्हणजे जो प्रश्न विद्यार्थ्यांसमोर होता की बा माझ्याकडे अँड्रॉइड नाही, माझ्याकडे जे रिसोर्सेस पाहिजे ऑनलाईनसाठी ते रिसोर्सेस नाही, तर त्याची व्यवस्थासुद्धा आपण या पद्धतीनं या ठिकाणी केलेली आहे. आता पुन्हा आपण ऑनलाईनची परीक्षेबाबत पुन्हा बोलू. आता ऑनलाईनची परीक्षा आपल्याला माहिती आहे की नेटवर्कचा, बँडविड्थचा नेहमी प्रॉब्लेम असतो. तर आपला प्रयत्न अशा पद्धतीचा आहे की परीक्षा सुरू झाली की पेपर हा आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल. समजा तुमचं कव्हरेज जरी केलं, ती पद्धत मी तुम्हाला सांगतो यानंतर, कव्हरेज जरी केलं तरी आपल्याला त्या वेळामध्ये सगळे प्रश्न हे सोडवता येतील. आणि जेव्हा कव्हरेज येईल, एकदा वेळ संपला की ती प्रश्नपत्रिका आपल्याला दिसणार नाही, परंतु कव्हरेज आल्याबरोबर आपण जे सोडवलेली प्रश्नपत्रिका आणि उत्तर आहे ते आमच्या सर्व्हरला हे अपलोड होतील. म्हणून कव्हरेज जरी केलं तरी तुमच्या परीक्षेमध्ये व्यत्यय हा येणार नाही. परंतु आता मोबाईल म्हटलं की तुम्ही कव्हरेज आपल्याकडे असलं पाहिजे, याची व्यवस्था थोडीशी आपण करायला पाहिजे. मोबाईलचं चार्जिंग हे असलं पाहिजे, याची व्यवस्थासुद्धा आपण या ठिकाणी करायला पाहिजे. त्यामुळे अशा व्यवस्था जर केल्या तर आपण निश्चितपणानं सुचारू पद्धतीनं परीक्षा या देऊ शकाल. कोणालाही कुठल्याही पद्धतीची अडचण ही परीक्षा देताना येणार नाही. त्यानंतर पुन्हा एक विषय असा आहे, हे तर झालं परीक्षेबद्दल. ऑनलाईन पद्धतीची परीक्षा, ऑफलाईन पद्धतीची परीक्षा. ऑनलाईन पद्धतीची परीक्षा आपण घरून वगैरे विद्यार्थ्यांना अलाउ करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांकडे ही फॅसिलिटी नाही त्यांना आपण सेंटरवर जाऊन सवलतीत महाविद्यालयामध्ये, ते मी सांगितलं आहे तुम्हाला की पेन आणि पेपर पद्धतीचे MCQ टाईप तुम्हाला मिळणार आहे, तिथं मूल्यांकन होणार आहे. आणि ज्या ठिकाणी एकपेक्षा जास्त विद्यार्थी असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण ती व्यवस्था निर्माण केली की केंद्राधिकारी असला पाहिजे, इन्व्हिजिलेटरसुद्धा त्या ठिकाणी असला पाहिजे. त्याचे मूल्यांकनासाठी जी सोय करायची आहे ती सुद्धा त्या ठिकाणी असलं पाहिजे. सॅनिटायझेशनसाठी ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे त्याचेसुद्धा निर्देश आपण या ठिकाणी दिले आहे. त्यामुळं कुठलीही व्यवस्था ही व्यवस्थेसारखीच होईल, अव्यवस्था होणार नाही. या पद्धतीचं सूक्ष्म नियोजन हे परीक्षा विभागानं मान्य कुलगुरूच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं केलं आहे. आता हे झालं परीक्षा कशी द्यायची, ऑनलाईन असेल तर कशी द्यायची, ऑफलाईन असेल तर कशी द्यायची, हे झालं या पद्धतीनं. आता तुम्हाला कसं आहे की परीक्षा द्यायची आहे तर आमचा पेपर तुमच्यापर्यंत कसा पोहोचेल. आता आमच्याकडे तुमचे रोल नंबर्स आहे. रोल नंबरवरून आम्ही लॉगिन ID आणि पासवर्ड जनरेट करणार आहोत. लॉगिन ID आणि पासवर्ड जनरेट झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं हॉल तिकीट जनरेट होईल. हॉल तिकीटची सगळी PDF ही त्या संबंधित महाविद्यालयांना त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि त्यामध्ये जो आपण देणार आहोत विद्यार्थ्यांना त्याची लिंकसुद्धा असेल. तो ॲप त्यांना डाउनलोड करावा लागेल. डाउनलोड केल्यानंतर महाविद्यालयातून जे त्यांना हॉल तिकीट प्राप्त झालं, ज्यामध्ये लॉगिन ID आणि पासवर्ड आहे, ते सगळं त्यांना करून ते ॲप त्यांना इन्स्टॉल करावं लागेल. ही व्यवस्था जी आहे की
महाविद्यालयाकडे जे आम्ही हॉल तिकीट देणार आहोत तेही PDF देणार आहोत, ऑनलाईन व्यवस्थेद्वारेच ते देणार आहोत. तर महाविद्यालयांनी त्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्या विद्यार्थ्यांना लॉग इन ID आणि पासवर्ड, रोल नंबरसुद्धा त्यात असणार आहे. तर हे सगळं विद्यार्थ्यांना द्यायचे आहे आणि ते विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर त्यांची परीक्षा ठरवलेल्या टाईम टेबलप्रमाणे ती होणार आहे. आता पुन्हा एक प्रश्न असा आहे की परीक्षा कधी सुरू होणार. तर इंजिनिअरिंगची परीक्षा ही आपण 1 ऑक्टोबरपासून सुरू करणार आहोत आणि अदर दॅन इंजिनिअरिंग ही परीक्षा आपण ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून आपण सुरू करतो आहोत. हे झालं लेखी परीक्षेबाबत. लेखी परीक्षा संपली की मग असते की प्रॅक्टिकलची परीक्षा. तर प्रॅक्टिकलची परीक्षासुद्धा आपण पत्रसुद्धा संबंधित प्राचार्यांना, महाविद्यालयांना आपण दिले आहे. प्रॅक्टिकलची परीक्षासुद्धा आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं घ्यायची आहे. ती परीक्षा आपली 15 तारखेपासून 15 सप्टेंबरपासून सुरू होऊन 25 सप्टेंबरपर्यंत ही आपल्याला ती परीक्षा घ्यायची आहे. त्याचे पत्रसुद्धा आपण महाविद्यालयांना दिले आहे आणि या सगळ्या ज्या परीक्षा आहे ह्या परीक्षासुद्धा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. आता अंडर ग्रॅज्युएटच्या परीक्षा आणि पोस्ट ग्रॅज्युएटच्या परीक्षा ह्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा संदर्भात मी आपल्याला सांगतो आहे की अंडर ग्रॅज्युएटच्या परीक्षामध्ये परीक्षा कशा घ्यायच्या. परीक्षा घेण्याची पद्धत आपली नेहमी अशी असते की विद्यापीठाद्वारे तुम्हाला बाह्य परीक्षक मिळतो, ज्याला आपण एक्सटर्नल म्हणतो, आणि महाविद्यालयाचा हा इंटरनल असतो. तर या परीक्षेमध्ये कुठलाही एक्सटर्नल, अंडर ग्रॅज्युएट परीक्षेसाठी कुठलाही एक्सटर्नल एक्झामिनर हा असणार नाही. ती परीक्षा इंटरनललाच घ्यायची आहे. आणि ती कशा पद्धतीनं घ्यायची आहे. ती परीक्षा ही आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं घ्यायची आहे. ती झूमवर घ्यायची आहे. झूम जर नसेल तर त्याला टेलिफोनिकली प्रश्न विचारून तुम्हाला घ्यायची आहे. परंतु त्याला प्राधान्यानं महाविद्यालयात यायचं काम पडणार नाही अशा पद्धतीची ऑनलाईन व्यवस्था ही महाविद्यालयांना करायची आहे आणि परीक्षा आपल्याला पार पाडायची आहे. अंडर ग्रॅज्युएटमध्ये काही प्रकल्प असतात ज्याला प्रोजेक्ट म्हणतो. त्या प्रोजेक्टला सुद्धा आपल्याला एक्सटर्नलला न बोलावता त्या परीक्षासुद्धा आपल्याला तशाच करून घ्यायच्या आहे. दुसरा भाग आहे आपला पोस्ट ग्रॅज्युएशनचा. पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये सुद्धा प्रॅक्टिकल असतात आणि प्रकल्प असतात. जे प्रॅक्टिकल्स आहेत त्या परीक्षासुद्धा आपल्याला एक्सटर्नल बोलवता घ्यायच्या आहे. ज्या परीक्षांना एक्सटर्नल असतो अंडर ग्रॅज्युएटच्या पोस्ट ग्रॅज्युएटच्या विषयाबद्दल मी आपल्याला बोलतो, प्रकल्पाबद्दल आपल्याला बोलतो की त्या प्रकल्पामध्ये 2 पद्धती आहे. पहिल्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्याचं जे डेझर्टेशन आहे ते आपण एक्सटर्नलकडे पाठवतो. एक्सटर्नलकडे पाठवल्यानंतर त्याचं मूल्यांकन होतं आणि ते मूल्यांकन झाल्यानंतर ज्या प्रकल्प परीक्षांना व्हायवा होस आहे अशा ज्या प्रकल्प परीक्षांना व्हायवा होस आहे त्याचा व्हायवा होस हा महाविद्यालयात होतो. ही आपली प्रचलित पद्धत आहे. पण यामध्ये सुद्धा आपण आता बदल करतो आहे की ज्या प्रकल्प परीक्षा, पुन्हा सांगतो, पोस्ट ग्रॅज्युएटच्या बाबतीत सांगतो की प्रॅक्टिकलच्या परीक्षा विदाऊट एक्सटर्नल तुम्हाला घ्यायच्या आहे. प्रकल्प परीक्षा असतील की ज्यामध्ये एक्सटर्नलकडे तो थेसिस इव्हॅल्युएशनसाठी जातो, नंतर व्हायवा होस होतो. त्या ठिकाणी सुद्धा एक विद्यापीठाचा ऑर्डिनन्स आहे. एक्सटर्नलची व्याख्या दिली आहे. त्या व्याख्येमध्ये ऑर्डिनन्समध्ये असं सांगितलं आहे की जो इंटरनल नाही तो एक्सटर्नल, म्हणजे या ठिकाणी तुम्ही कॉलेजचा एक्सटर्नलसुद्धा नेमू शकता. किंवा तुम्हाला जर कॉलेजचा एक्सटर्नल शक्य नसेल तर मग विद्यापीठाद्वारे तुम्हाला एक्सटर्नल मिळेल. म्हणजे तुम्हाला जे पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे प्रकल्प आहे ते या पद्धतीने तुम्हाला करता येईल. दुसरा यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनच्या प्रकल्पामध्ये पुन्हा एक भाग आहे. तो भाग असा आहे की त्यासाठी व्हायवा होस नसतो, परंतु प्रकल्प हा मूल्यांकन करण्यासाठी एक्सटर्नलकडे जातो. त्याचं मूल्यांकन झालं की आपण त्याचे निकाल लावतो. तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचा अवलंब या ठिकाणी तुम्ही करू शकता. तर हे झालं आपल्या प्रॅक्टिकलच्या संचालनाबाबत. म्हणजे आता थिअरी झालं, प्रॅक्टिकल झालं. पुन्हा 2-3 प्रश्न अजून तुमच्या डोळ्यासमोर असतील की पुन्हा एक प्रश्न असा आहे की मगाशी मी सांगितलं 80-20च्या पासिंगमध्ये कसं कोणी नापास होणार नाही असं सांगितलं मी. वर्स्ट केसमध्ये की ज्याला एकही प्रश्न सोडवता आला नाही, 0 मार्क आहे, 18 मार्क इकडे त्याला इंटरनल आहे, म्हणजे 90% इंटरनल आहे, पासिंग कंबाईन आहे त्या ठिकाणी, म्हणून तो विद्यार्थी पास झाला. पण BA कंबाईन पासिंग नाही. BA कसं आहे की 20पैकी 8 आणि 80पैकी 32 असं पासिंग आहे. तो सुद्धा आपण निर्णय या ठिकाणी घेतला आहे. त्यांना सुद्धा कंबाईन पासिंग यावेळेस राहणार आहे. लक्षात घ्या, जे मी मगाशी सांगितलं 80-20च्या केसमध्ये की त्याला मार्क होते 45, पण त्याला पासिंगला 40च पाहिजे, तो पास झाला.
या ठिकाणी सुद्धा बी एमध्ये या अगोदर परिस्थिती अशी होती की इकडे 20 पैकी 20 जरी मिळाले आणि तिकडे समजा त्याला 30 मार्क जरी मिळाले, 29 मार्क मिळाले, तो पास होत नव्हता. जरी त्याला 50 मार्क होते तरी पास होत नव्हता. इंजिनिअरिंगचा पोरगा 40 मध्ये पास व्हायचा. परंतु बी एच्या विद्यार्थ्यांना इकडे 32 मार्क मिळवणं आवश्यक होतं. ते सुद्धा आपण निर्णय घेतला आहे की त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आता आपण कंबाईन पासिंग करतो. ज्या ज्या अभ्यासक्रमामध्ये कंबाईन पासिंग नसेल त्या त्या अभ्यासक्रमामध्ये आपण कंबाईन पासिंग म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल घेऊन आपण पासिंग करणार आहोत. पुन्हा एक तिसऱ्या प्रकारचा अभ्यासक्रम आपल्याकडे आहे. त्या अभ्यासक्रमाचं नाव आहे BCA. आता जे आपण दुसऱ्या चौथ्या सत्राचे रिझल्ट लावले, सगळ्या सत्रांचे जे रिझल्ट लावले, लगतचं सत्र प्लस लगतच्या सत्राचे 50% आणि इंटरनलचे 50% अशा पद्धतीचा आपण रिझल्ट लावला. त्यामध्ये BCA सोडून सगळ्या अभ्यासक्रमाचे रिझल्ट हे 90 ते 100% आहे. परंतु BCAचा रिझल्ट हा 76%, 76% रिझल्ट आहे. कारण असं आहे की या अभ्यासक्रमाला इंटरनल नाही, 60चा पॅटर्न आहे. 60 मार्काची लेखी परीक्षा आहे आणि 60 मार्काच्या लेखी परीक्षेमध्ये त्याला 33% मार्क हे पासिंगसाठी लागतात. तर यामध्ये इंटरनल नसल्यामुळं तो रिझल्ट 76% लागला. या अगोदर कोविडच्या अगोदर हा रिझल्ट 20-22% वर लागत नव्हता, कारण त्याला इंटरनलच नाही. तर आपण यामध्ये सुद्धा अंतिम सत्र व त्याच्या अनुशेषाबद्दल असा निर्णय घेतला आहे की आता इंटरनल नाही तर मग काय करायचं. इंटरनल नाही तर करायचं काय की त्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल आहे. 40 मार्काचं प्रॅक्टिकल आहे त्यांना. 60 मार्काची थिअरी आहे, 40 मार्काचं प्रॅक्टिकल आहे. आता 40 मार्काचा प्रॅक्टिकलचे गुण हे कॉलेजमधून परीक्षा घेऊन मी ज्या पद्धतीने सांगितली की फ्रॉम होम त्यांना परीक्षा द्यायची आहे, महाविद्यालयाला ती घ्यायची आहे. आता 40 पैकी समजा एखाद्या विद्यार्थ्याला फॉर एक्झाम्पल मी सांगतो बेस्ट केस 40 पैकी 40 मिळाले, 100% मार्क हे त्या विद्यार्थ्याला प्रॅक्टिकलमध्ये मिळाले. आणि लेखी परीक्षेमध्ये त्याला सपोज 50% मार्क मिळाले. लेखी परीक्षेमध्ये किती मिळाले त्याला 50% मार्क मिळाले. प्रॅक्टिकल परीक्षेमध्ये त्याला 100% मार्क मिळाले. म्हणजे पुन्हा आपला फॉर्म्युला 100% अधिक 50% म्हणजे 150% म्हणजे 75% मार्क. म्हणजे 75% मार्क हे त्याला आपल्याला लेखी परीक्षेत द्यायचे आहे. 60च्या 75% म्हणजे जवळपास 47-48 मार्क 60 पैकी त्या विद्यार्थ्याला सुद्धा मिळेल. त्यामुळे तो सुद्धा जी भीती आपल्या मनामध्ये मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी बोलून दाखविली, बऱ्याच विद्यार्थ्यांनी निवेदनं सुद्धा दिले, ते सुद्धा अकॅडमिक काउन्सिलनं त्या दिवशी मान्य केलं. त्यांना प्रॅक्टिकलला मिळालेल्या मार्काच्या 50% आणि लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या मार्काच्या 50% जे काही पर्सेंटेज मिळतील तितके पर्सेंटेज त्यांना लेखी परीक्षेमध्ये द्यायचे आहे. ही पद्धत आपण BCA साठी सुद्धा वापरणार आहोत. त्यानंतर इम्प्रूव्हमेंट डिव्हिजन, ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास मिळत नाही, ज्या विद्यार्थ्यांना सेकंड क्लास मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांना इम्प्रूव्हमेंट डिव्हिजनसाठी ज्यांचे अर्ज असतात त्यांना यामधून आपण वगळलं आहे. कारण इम्प्रूव्हमेंट डिव्हिजनचा विषय आहे. आता डिव्हिजन इम्प्रूव्हमेंट करायचा आहे, त्यामुळे तो ऑलरेडी पास आहे, फक्त डिव्हिजन इम्प्रूव्हमेंट करायचा आहे. तर त्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही जेव्हा आपली रेग्युलर नियमित परीक्षा होईल, जी आपण डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होईल, त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. मग राहिला बहिशाल विद्यार्थ्यांचा प्रश्न. तर बहिशाल विद्यार्थ्यांच्या, कारण बहिशालला अनुशेष नसतो, तर बहिशाल विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुद्धा होणार आहे. आता बहिशाल विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहे त्यांना सुद्धा मोबाईलवरच पेपर वगैरे मिळेल. ज्यांच्याकडे व्यवस्था नसेल, तेव्हा मी जी पद्धत सांगितली की त्या पद्धतीप्रमाणे त्यांनी पुन्हा त्यांच्या जवळच्या महाविद्यालयाला संपर्क साधायचा, कारण त्यांचं स्वतःचं महाविद्यालय नसतं, ते बहिशाल आहे. त्यांनी संपर्क साधायचा आणि महाविद्यालयाला विनंती करायची की आम्हाला तुमच्या महाविद्यालयामधून परीक्षा द्यायची आहे. ती माहिती विद्यापीठाला महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य पाठवतील. त्या पद्धतीची त्यांचंसुद्धा नियोजन, त्याचीसुद्धा प्रश्नपत्रिका आपण त्या ठिकाणी देणार आहोत. आता काही विद्यार्थी म्हणजे ऑनलाईन परीक्षेसाठी सुद्धा बसले नाही किंवा त्यांच्याकडे दुसरी व्यवस्था सुद्धा नाही. ते का बसले नाही, का करू शकले नाही, याचं कारण असं आहे की ते आजारी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे करोनाचा प्रकोप आहे. मगाही सरांनी सांगितलं की रोज लाखानं पेशंट आज आपल्याकडे निर्माण होऊन राहिले. त्यामुळे असा विद्यार्थी जर त्यामध्ये असेल आणि तो विद्यार्थी जर ते प्रूव्ह करून देऊ शकला, ज्याकडे जर सर्टिफिकेट असलं, त्यासाठी सुद्धा आपण दुसरा टप्पा, हा टप्पा झाल्यानंतर यथावकाश दुसरा टप्पा जे वंचित विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण
पुन्हा नियोजन त्यांच्या परीक्षेचं करणार आहोत. त्यामुळं कोणालाही परीक्षेपासून आपण वंचित ठेवणार नाही. अशा परिस्थितीची व्यवस्था ही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं मान्य कुलगुरूंच्या निर्देशनाखाली, मार्गदर्शनाखाली आणि जे काही प्राधिकरण आहे त्यांनी सुचवल्याप्रमाणे आपण या ठिकाणी केलेली आहे. तर आता पुन्हा प्रश्न राहील की तुम्ही महाविद्यालयामध्ये चालले आहे, महाविद्यालयाला ती व्यवस्था हार्ड कॉपीमध्ये तुमची परीक्षा घेण्याची करणार आहात. तर महाविद्यालयाच्या प्राचार्यामध्ये, फॅकल्टीमध्ये एक प्रश्न निर्माण होईल की ही व्यवस्था करायची आहे, तर मग आम्ही कसं या व्यवस्थेचा पाठ राहणार आहोत. तर त्यासाठी सुद्धा आपलं जे उद्याचं परिपत्रक निघणार आहे त्यामध्ये आपण ते सुद्धा सांगितलं आहे की केंद्राधिकारी राहील, इन्व्हिजिलेटर राहील, तुमचा व्हॅल्युअर राहील, लिपिक राहील, आणि त्याचं आपण पारिश्रमिक आणि मानधन सुद्धा आपण त्या ठिकाणी त्या महाविद्यालयाला देणार आहोत. तर अशा पद्धतीची व्यवस्था ही आपण या ठिकाणी करणार आहोत. चार्ट जेव्हा बघितले तेव्हा काही प्रश्नसुद्धा या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहे. तर बॅकलॉग एक्झामचे काय याबद्दल मी आपल्याला सांगितलं आहे. बॅकलॉग एक्झाम म्हणजे कोणत्या? सत्र 1, सत्र 3 जे विद्यार्थी अंतिम सत्राला पोहोचले नाही अशा विद्यार्थ्याच्या परीक्षा या जे 8 मे 2020चं शासनाचं पत्र आहे तेव्हापासून त्या आपल्याला 120 दिवसामध्ये करायच्या होत्या. त्यासुद्धा आपण डिसेंबर जानेवारीमध्ये त्याचंसुद्धा नियोजन करून तेव्हा होणाऱ्या निर्णयाप्रमाणे त्या परीक्षासुद्धा, परंतु आपण डिसेंबर जानेवारीमध्ये त्या परीक्षा निश्चितपणानं घेणार आहोत. त्यामुळे बॅकलॉगचा सुद्धा प्रश्न राहणार नाही. आणि यामध्ये आम्ही 2 पत्रसुद्धा काढले की आपण म्हणाल की सर आम्हाला परीक्षा देता आली नाही त्यामुळे आमचा प्रवेश होत नाही. पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला मी सर्वांना सांगतो की सत्र 5मध्ये जर प्रवेश आपल्याला पाहिजे असेल आणि आपला सत्र 1मध्ये आपण सत्र 1चाही आपल्याला बॅकलॉग आहे, सत्र 2चाही बॅकलॉग आहे. ऑर्डिनन्सप्रमाणे प्रोव्हिजन अशी आहे की जोपर्यंत विद्यार्थी सत्र 1 आणि सत्र 2 पूर्ण पास होत नाही आणि सत्र 3 आणि सत्र 4मध्ये जे 2/3 हेड निघत नाही तोपर्यंत त्याला 5व्या सत्राला ॲडमिशन मिळत नाही. हा ऑर्डिनन्स आहे बिफोर करोना. आता आपण कुठलीही इलिजिबिलिटी चेक न करता, पुन्हा एकदा सांगतो, बरेच प्राचार्यांचे फोन येतात, बरेच विद्यार्थ्यांचे फोन येतात, पुन्हा रिपीट करतो की कुठलीही इलिजिबिलिटी चेक न करता विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश द्यायचे आहे. यासाठी आपण 4 ऑगस्ट 2020 रोजी एक डायरेक्शन काढला. आता 7-8 दिवसाच्या अगोदर आपण एक मराठीमध्ये पत्रसुद्धा काढलं. त्यामुळे प्रवेशापासून कोणीही वंचित राहणार नाही याची व्यवस्थासुद्धा आपण केली आहे. तर आता मी ज्या पद्धतीनं सगळं या ठिकाणी प्रकाश टाकले त्याच पद्धतीचे सगळे प्रश्न या ठिकाणी आहे. एक प्रश्न असा आहे की असाइनमेंट बेस परीक्षा घ्यायला पाहिजे. मान्य कुलगुरूंनी मगाशीच सांगितलं की सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपण एकच निर्णय घेतला आहे की MCQ बेस परीक्षा. त्यामुळं असाइनमेंट पद्धतीची परीक्षा ही होणार नाही. नेटवर आपण विचारलं की नेटवर प्रॉब्लेम झाला तर काय करायचे, त्याचं सुद्धा उत्तर मी आपल्याला दिलं आहे. करोना झाल्या विद्यार्थ्यांची परीक्षा कधी होणार याचंसुद्धा मी आपल्याला उत्तर दिलं आहे की त्यांच्यासाठी त्यांनी जर सर्टिफिकेट सादर केलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांचीसुद्धा परीक्षा आपण घेणार आहोत. प्रॅक्टिकलच्या परीक्षा प्रॅक्टिकल कशा पद्धतीने घेणार याचंसुद्धा मी आपल्याला उत्तर दिलं की प्रॅक्टिकलच्या परीक्षासुद्धा या ऑनलाईन स्वरूपाच्या होणार आहे. आपल्याला महाविद्यालयामध्ये जायची गरज पडणार नाही. 50-50 पॅटर्न असणार काय त्याचंसुद्धा उत्तर दिलं की 50-50% पॅटर्न आपल्याकडे आहे. टाईम टेबल कधी जाहीर होणार, टाईम टेबल बनवायचं कार्य सुरू आहे. तुम्हाला मी आताच सांगितलं आहे की 1 ऑक्टोबरपासून आपल्या अभियांत्रिकीच्या परीक्षा सुरू होणार आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्या इतर सत्राच्या परीक्षा ह्या सुरू होणार आहे. आणि टाईम टेबल हा 15 तारखेला आपण पब्लिश करण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे. पुन्हा एक प्रश्न आहे की एकाच दिवशी सर्व पेपर होणार का? आता एकाच दिवशी सर्व पेपर होणार नाही. आमचं नियोजन असं आहे की 8व्या सत्राचा पेपर ज्या दिवशी असेल, लक्षात घ्या 8व्या सत्राचा पेपर आपल्याला 1.5 तासाचा पेपर द्यायचा आहे, अर्ध सिलेबस आहे. तर 8व्या सत्राचा पेपर हा सकाळी होईल. आणि त्यासोबत कसं आहे की 8व्या सत्राच्या विद्यार्थ्याला जर 5व्या सत्राचा बॅकलॉग असतो, म्हणजे 5व्या सत्राच्या विद्यार्थ्याला ऑलरेडी 3 चान्स मिळाले आहे, तर 5व्या सत्राचा पेपर हा दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला ठेवायचा आहे. हे का ठेवायचं आहे लक्षात घ्या. हे काय ठेवायचं आहे की आपल्याला शासनाच्या निर्देशाप्रमाणे 30 ऑक्टोबरपर्यंत निकालसुद्धा घोषित करायचे आहे. त्यामुळं सगळीच्या सगळी आपण एक्झामची प्रक्रिया ही जवळजवळ 15-17 तारखेपर्यंत आपल्याला पूर्ण करायची आहे. आणि ती पूर्ण करून 30 तारखेला 31 तारखेला तुमच्या हातामध्ये रिझल्टसुद्धा आपल्याला द्यायचे आहे. पुन्हा तुमचा एक प्रश्न असा आहे की MCQ क्वेश्चन बँक मिळेल का? MCQ क्वेश्चन बँकच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगतो की वेळ हा फार अपुरा आहे. MCQ क्वेश्चन बँकसाठी
आमच्याकडे कमीत कमी समजा 60 क्वेश्चन काढायचे असेल तर कमीत कमी आमच्याकडे 200-300 प्रश्न असायला पाहिजे, परंतु तितके प्रश्न आपल्याकडे उपलब्ध नाही. आणि हे सगळे प्रश्न आपल्याला आपल्या संबंधित विषय शिक्षकाकडून आपल्याला घ्यायचे आहे. त्यामुळं क्वेश्चन बँक देणं आज तरी आमच्यासाठी कठीण आहे, कारण आपल्याकडे तितके प्रश्न नसल्यामुळे. परंतु तुम्हाला कसं आहे की तुम्हाला आपण 60 प्रश्न देणार आहोत, त्यातले तुम्हाला फक्त 50% सोडवायचे आहे, त्यामुळे ती अडचणसुद्धा तुम्हाला येणार नाही. त्यानंतर एक प्रश्न आहे की माझी पुस्तके माझ्याजवळ नाही, विद्यापीठ ई बुक देणार का? आता या प्रश्नामध्ये विद्यापीठ ई बुक, आता आमच्याकडे जवळजवळ 4000 विषयाचे प्रश्नपत्रिका आहे, म्हणजे 4000 विषय आमच्याकडे आहेत. 4000 लक्षात घ्या मित्रो, 4 विषयाच्या प्रश्नपत्रिका आम्हाला या 7-8 दिवसामध्ये तयार करायच्या आहे. म्हणजे आपली सुरुवात, कारण शून्यापासून आहे. प्रत्येकच विद्यापीठाचा तो प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे MCQ टाईप नसल्यामुळं आपल्याकडे MCQचे क्वेश्चन बँक नाही, आणि या सगळ्या प्रश्नपत्रिका या आपल्याला 8-10 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहे. त्यामुळे आपण क्वेश्चन बँक जी आहे ती देणं आपल्याला शक्य होणार नाही, त्यामुळे तितकं तुम्ही समजून घ्या. त्यानंतर गुणांविषयी माहिती द्या. तर मी मगाशी सांगितलं आहे की 2 मार्काचा एक प्रश्न राहणार आहे. बॅकलॉग एटीकेटीची परीक्षा कधीही आम्हाला यंदा डिग्री मिळणार नाही का? बॅकलॉग एटीकेटीच्या बद्दल मी आपल्याला सांगितलं आहे की जो अंतिम वर्षाचा विद्यार्थी असेल त्याला जर अनुशेष असतील तर त्याच्या परीक्षा आपण आता या 15 दिवसामध्ये म्हणजे 15 ऑक्टोबरपर्यंत आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे त्यांना निश्चितपणानं डिग्री ही मिळाल्याशिवाय राहणार नाही. मगाशी मी उत्तर दिलं की इंटरनल आणि MCQ मिळून पासिंग होणार का? हो, होणार. तर अशा पद्धतीचे प्रश्न विद्यार्थ्यांकडून आपल्याला प्राप्त झाले. आपल्याला माहिती आहे करोना हे जगावर आणि या देशावर आलेलं मोठं संकट आहे, आणि आपल्या भारतीयांची एक परंपरा आहे, आपल्या DNA मध्येच आहे की कोणतंही संकट या देशावर आलं तर आपण एकजूट होऊन सांघिक भावनेनं टीमवर्क करून त्या संकटावर आपण नेहमी हा विजय मिळवत असतो. आता या टीममध्ये कोण कोण आहे? विद्यापीठ आहे, पालक आहे, प्राचार्य आहे, शिक्षक आहे, शिक्षकेतर कर्मचारी आहे आणि विद्यार्थी आहे. तर आता या ठिकाणी आपण जर सांघिक भावनेतून जर प्रयत्न केले, आपण ते निश्चितपणानं करणार आहोत. आणि हे करून आता सांघिक भावनेनं प्रयत्न करायचे म्हणजे काय करायचं? एखाद्या विद्यार्थ्याकडे मोबाईल नाही, बाजूच्याकडे मोबाईल असतो, स्मार्टफोन असतो, विद्यार्थी गरीब आहे, तर समाजानं जर त्याला मदत केली, त्याच्या बाजूच्या घरच्यांनी जर त्याला मदत केली तर तो त्याचा प्रश्न महाविद्यालयात त्याला जायची गरज पडणार नाही, तो तिथंच त्याचा सॉल्व्ह झाल्याशिवाय राहणार नाही. कोरोनाच्या काळामध्ये अनेक पद्धतीच्या मदती या 3-4-5 महिन्यामध्ये समाजानं केल्या, तर अशा पद्धतीची जर मदत त्या विद्यार्थ्याला केली तर त्याचा प्रश्नसुद्धा सॉल्व्ह झाल्याशिवाय राहणार नाही. तर निश्चितपणानं अशा पद्धतीचे प्रयत्न आपण या ठिकाणी करू. विद्यापीठाची यंत्रणा, महाविद्यालय, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र हो, सर्व आपल्या सोबत आहे. त्यामुळं कुठलीही भीती न बाळगता आपण सर्वांना एकमेकांना सहकार्य करू आणि या आलेल्या संकटावर आपण यशस्वीपणे मात करू. इतकं बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद. यानंतर नमस्कार, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सर चालू आहे, सुरू चालू आहे, मला यायला वेळ लागेल. बोल. आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर आपण सगळे या ठिकाणी आलो होतो. परीक्षासंबंधीच्या अनेक शंका आपल्या मनात ज्या होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न आपल्या देशमुख सरांनी पण तो केलेला आहे. प्रश्न आपल्यालाच आता धैर्याने या परीक्षेला तोंड द्यायचं आहे. अतिशय सोपी पद्धत या विद्यापीठाने परीक्षेची ॲडॉप्ट केलेली आहे आणि ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, पण परीक्षा देऊन त्याला डिग्री मिळेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे अशा प्रकारचे प्रयत्न आपण ते करतो आहोत आणि त्यांनी पण तो विश्वास व्यक्त केला आणि मी पण, की आपण ज्या संकटाच्या काळामध्ये आपली परंपरा आहे की सगळे आपण एकत्र येतो आणि धैर्याने त्याला तोंड देतो
आणि यश प्राप्त करतो ते याही वेळेला करू अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. वेळ